नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलकडून। आणि आज खास दिवस आहे सगळ्यांसाठीच। आणि मी आलेलो आहे आज हरणे बंदरावरती आलो आहे, की हे बघा मागे बघत असाल तुम्ही। आणि इथे मी यासाठी आलो आहे की मी इतके वर्षामध्ये नारळी पौर्णिमेचा जो सण होतो आमच्या हरणे बंदरामध्ये दापोली तालुक्यामध्ये, ते मी काय अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे। तर आज तो मुहूर्त आला आहे। पाऊस होता, दापोलीपर्यंत आलो तोपर्यंत वगैरे रेनकोट घातला आहे। इकडे सुद्धा आता बारीक सारीक पाऊस चालू होत आहे। आणि ही जी मिरवणूक निघते ती इकडे बघा मागे बघता माझ्या, इथून हनुमान मंदिर आहे इथे वरती गावामध्ये त्यांच्या, तिथून ती नारळाचं असं सोन्याचं पान लावून त्याच्यावरती ती मिरवणूक निघते। आणि इथे आणल्यानंतर इथे माझ्या मागे बघता तुम्ही, हे बघा हा इथे खाली धक्का आहे, त्याला हरणे बंदराचा धक्का बोलतात। बघा बोटी वगैरे लागल्यात, सगळ्या दिसत असतील तुम्हाला इकडे। तर तिथे येऊन तो विसर्जन केला जातो। आणि हे आपल्याला आज बघायचं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा अनुभव आहे। तर ते मिरवणूक कशी होते, काय काय आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं आहे, काय काय होतात सगळं आपण आज बघणार आहोत। आणि हे बघा समोर दिसतंय तुम्हाला इथे, आणि इथे माझ्या मते लाईट हाऊस आहे वरती, तो बघा तिथे बघताय तुम्ही। एकदम ढगाळ वातावरण वगैरे झालं, असं आता अंधार पडतोय, पाऊस माझ्या मते सुरुवात होईल आता। तर ते सगळं आज बघायचं आहे। नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर चला कंटिन्यू करा ब्लॉग, बघूया आता पुढे काय काय होतं आहे ते। माझ्या मागे बघताय ज्या बोट तुम्ही इथे बघा दिसत असतील माझ्या मागे तुम्हाला, पाऊस पण पडतोय, पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे एकदम अंधार पडलाय। समोर बघा ह्या ज्या बोट आहेत ना, त्या बघा इकडे ज्या बोट ह्या दिसत आहेत, ह्या ज्या लागल्यात त्या ह्याच्यामधून हे जे डिप्को दिसतात छोटे छोटे तुम्हाला बघा दिसत असतील, हे जे डिप्को आहे त्याच्यामध्ये ही मच्छी आलेली आहे, त्याच्यामध्ये त्या डिप्कोमध्ये भरले जातात ह्या मोठ्या बोटीमधून, आणि त्या नेऊन तिकडे खाली केले जातात। ते बघा जे क्रेट दिसतात ते खाली होतात आणि तिथून बैलगाडीनं किंवा ट्रकनं वगैरे बाहेर काढले जातात। तर आता ह्या बोटी सगळ्या बाहेर येतील आणि त्याच्यानंतर वरून गावामधून हनुमान मंदिर आहे, तिथून एक नारळ जो सोन्याचा असतो आणि ते बोटीमध्ये असं म्हणजे त्यांनी बनवलं आहे। आपण जसं सत्यनारायण महाराजांची पूजा करतो त्यावेळेला जसं बनवतो त्या पद्धतीने बनवलं ते मी एके वेळी बघितलं ते, पण ते मी तुम्हाला पुढे दाखवेन जेव्हा ती मिरवणूक येईल। तर ती तिकडून गावामधून मिरवणूक येईल आणि इथे जो मागे धक्का दिसतोय तुम्हाला, हा हरण्याचा धक्का आहे, इथे विसर्जन होईल, तर ते बघायला मिळेल आपल्याला। आणि ह्या बाजूला एक असं छोटासा टापू आहे जो मी बघितला, तो तुम्हाला मी दाखवतो। त्या बाजूला तिकडे दिसतो तो आपला किल्ला आहे, एकदम अंधार झाला पावसाचं त्याच्यामुळे। बघा इकडे सुद्धा मच्छीमाराचं म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात जे मच्छीमाराचं काम होतं ते बघा असं ह्या छोट्या छोट्या टापू आहेत या बाजूला। मी या बाजूला सुद्धा पहिल्यांदा आलो आणि तेच तुम्हाला दाखवतो। हे बघा असे लोक मासे वगैरे पकडत आहेत, जाळा वगैरे तो बघा टाकला आहे दिसत असेल तुम्हाला। तिकडे छोटी डिप्को लावली, छोट्या बोटी आहेत त्यांना डिप्को बोललं जातं, तर तिथे असं त्या पद्धतीने पकडलं जातं। एकदम वातावरण बघा काय मस्त आलं, संध्याकाळचं माझ्या मते 3, 3:30 किंवा 4 वाजले असतील टाईम एकदम। ते बघा त्या बाजूला कसं एकदम काळोख पडलाय, पूर्ण पाऊस पडतोय। तर आता वाट बघतो मी मिरवणूक कशी येते ती बघूया। लवकरात लवकर हनुमान मंदिराजवळ सर्वांनी यावे, शोभायात्रा निघत आहे।
तर मंडळी मी आता धक्क्यावरती आलेलो आहे. जे तुम्ही पहिले फुटेज पाहिले, जे व्हिडिओ मी शूट केले मंदिरापासून, तर ते वेगळ्या भागातले आहे. म्हणजे हरणे बंदरावरती 3 ते 4 असे नारळ विसर्जनासाठी येतात आणि हरणे गावातूनच वेगवेगळ्या वाडीतून वेगवेगळ्या भागातून असा मान असतो. तर आता मी आलोय, हे बघा तुम्ही बघत असाल मागे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे तिकडून. तर आता हा दुसरा ग्रुप आहे, म्हणजे इकडे दुसरा नारळ आहे, परत अजून 1-2 नारळ असे येतील. तर अशा पद्धतीनं सगळे नारळ एकत्र येऊन विसर्जन होतो. तर ते मी आता धक्क्यावरती आलो आहे, मी मागे नाही थांबलो. आता जे काय आता बघायला मिळेल ते डायरेक्ट आपण पूजा वगैरे आणि विसर्जन ते कव्हरेज शूट करूयात आणि ते बघा मग तुम्ही पुढे. मूर्ती अजून खाली बाबू तू तिकडे सोडा सोडून टाक.
माता की बाबा तर मंडळी, हा जो मी तुम्हाला विसर्जन दाखवला आहे तो पहिला दाखवला आहे, जो माझ्यामध्ये पहिला मान होता तर तो मी दाखवला आहे. आणि वेळ नसल्यामुळे मी आता उशीर होतोय त्यांचा, म्हणजे मलाच उशीर होतोय, त्याच्यामुळे मी निघतोय घरी. माझ्यामध्ये हा तिसरा नारळ आहे, अजून चौथा येतं. बघू शकता मागे तिकडे तेव्हा का पूर्ण ही एवढी गर्दी आहे त्या बाजूने इथपर्यंत. आणि इकडून आता हे माझ्यामध्ये अजून एक नारळ यायचं बाकी आहे कदाचित, त्याच्यामुळे मी जो पहिला दाखवला आहे तो पहिला मी तुम्हाला दाखवला आहे विसर्जन कसं होतं ते. तर आता घरी चाललो आहे, तर भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये नेक्स्ट. बाय बाय.